नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनर्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 जून रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दोन महत्वपूर्ण अपडेट तिथं जाहीर केले आणि या दोन महत्वपूर्ण प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून तीन महत्वपूर्ण निर्णय तिथं घेण्यात आलेले आहेत. हे तीन महत्वपूर्ण निर्णय कसे आहेत, काय आहेत आणि यांचे विद्यार्थ्यांवर कसे परिणाम होणार आहे या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये नेमका त्यातला एक सर्वात महत्वपूर्ण आणि आमूलाग्र निर्णय जो आयोगाने घेतलेला आहे तो काय आहे, तर तो आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये असणारा वैकल्पिक विषयाचा सब्जेक्ट आहे, ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो. हा ऑप्शनल सब्जेक्ट आता 2027 पासून परीक्षेमध्ये नसणार आहे. तर याच संदर्भात इथं आपण चर्चा करणार आहे आणि आपण समजून घेणार आहे की याचे विद्यार्थ्यांसाठी फायदे आहेत का, की तोटे आहेत, हे देखील आपण थोडक्यात तिथं बघून घेणार आहोत. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, हे जे प्रसिद्ध पत्रक होतं 25 जून रोजी जाहीर करण्यात आलं आणि त्यामध्ये 2027 पासून जे आता परीक्षा होणार आहे त्यामध्ये वैकल्पिक विषय तिथं आता नसणार आहे. आणि हे आयोगाने का बरं केलंय हे समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता आयोगानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, म्हणजे जी गोष्ट मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे ती आयोगानं एका लाईन मध्ये म्हटलंय. काय म्हटलंय, हा दुसरा पॉईंट फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये म्हटलंय देशातील तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीतून वैकल्पिक व ऐच्छिक विषय वगळले असून त्याऐवजी अधिक एक समान व प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. म्हणजे प्रमुख कारण जे आयोगाने दिलेलं आहे ते काय आहे, तर हे कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला फोकस करणं आवश्यक आहे. तर काय की वैकल्पिक व ऐच्छिक विषय वगळले असून त्याऐवजी अधिक एक समान म्हणजे लेवल प्लेइंग फील्ड ज्याला आपण म्हणतो ते व प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब म्हणजे स्टँडर्डाइज इव्हॅल्युएशन पद्धत जी आहे ती आणण्याचं आयोगानं ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच त्या अनुषंगानं बाकीच्या ज्या लोकसेवा आयोग आहे विविध राज्यांच्या, त्यांनी जशा प्रकारे निर्णय घेतला आहे की वैकल्पिक विषय काढायचा, सेम निर्णय आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं देखील घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि याची अंमलबजावणी 2027 पासून होणार आहे. म्हणजे या वर्षी ज्यांची परीक्षा आहे त्यांना वैकल्पिक विषय पेपर येणार आहे, पण पुढच्या वर्षीपासून वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला आता करावा लागणार नाही आहे. ठीक आहे, तर हा जो निर्णय आहे हा घेण्यात आला. आता याच्यामुळे जे तुमचं परीक्षा पद्धती आहे मुख्य परीक्षेची ती थोडी बदललेली आहे. पहिले तुमचे म्हणजे 9 पेपर व्हायचे, त्या 9 मध्ये जे 2 पेपर असायचे ते वैकल्पिक विषयाचे असायचे, 4 पेपर जीएससी असायचे, एक निबंध आणि 2 भाषेचे पेपर, असे 9 पेपर व्हायचे आणि एकंदरीत टोटल 1750 मार्कांची व्हायची. पण आता म्हणजे 2027 पासून तुमची जी मुख्य परीक्षा होणार आहे यामध्ये आता वैकल्पिक विषय नसणार आहे. म्हणजे 1750 मधनं 500 मार्क वजा करा, टोटल मार्क किती, 1250 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे. यामध्ये तुमचे 2 भाषेचे पेपर जे क्वालिफाईंग आहे, एक निबंधाचा पेपर आणि 4 जीएसचे पेपर, अशा पद्धतीनं आता पेपरची रचना पुढच्या वर्षीपासून असणार आहे. म्हणून हे तुम्ही आता डोक्यात तिथं ठेवलं पाहिजे. आणि ऑप्शनल सब्जेक्टचा जो अतिरिक्त ताण तुमच्या डोक्यावर यायचा तो आता तिथे येणार नाही. म्हणजे तुम्हाला आता ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास 2027च्या अनुषंगाने किंवा त्याच्या पुढील अटेम्प्टसाठी करणं अपेक्षित नाहीये. ठीक आहे, तर हा एक महत्वपूर्ण निर्णय तिथं आयोगानं घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, हा जो निर्णय आहे म्हणजे वैकल्पिक विषय काढण्याचा निर्णय, हा फक्त आणि फक्त एमपीएससी राज्यसेवा राजपत्रित गट अ आणि गट ब ज्या नागरिक सेवा आहेत त्यांच्यासाठी, संयुक्त नागरिक सेवा यांना स्पेसिफिकली हा लागू करण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. बाकी म्हणजे वनसेवा असू द्या किंवा बाकीच्या ज्या काही मुख्य परीक्षा आहेत त्याच्यामध्ये जर वैकल्पिक विषय असेल तर तो तसाच ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीये. म्हणजे हा जो ऑप्शनल सब्जेक्ट काढण्याचा निर्णय आहे हा फक्त आणि फक्त एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भातच घेण्यात आलेला आहे. बाकी इतर कोणत्याही परीक्षेला हा निर्णय लागू नाहीये, हे तुम्ही डोक्यात टाका. कारण मला पुष्कळ विद्यार्थ्यांचे कालपासून मेसेज आले, सर आता म्हणजे फॉरेस्टमध्ये देखील ऑप्शनल सब्जेक्ट नसणार आहे का, तर असं नाही, त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि ते स्पष्टपणे सांगितलंय. या 5व्या पॉईंटमध्ये आयोगानं स्पष्टपणे नमूद केलंय की महाराष्ट्र नागरिक सेवेतील महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयाची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहील. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशन जेव्हा येतं, प्रसिद्धी पत्रक जेव्हा येतं, संपूर्ण प्रसिद्धी पत्रक पहिले वाचा. आपण 2-3 मुद्दे बघतो, इंस्टाग्राम बघतो, सोशल मीडिया बघतो आणि तेवढंच बघून आपण आपलं समाधान होतो. असं करू नका. तर वन सेवेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट जसा पूर्वीप्रमाणे होता तसाच आता पुढच्याही वर्षी लागू होणार आहे. त्यामध्ये काही बदल आयोगानं केलेले नाही. या व्यतिरिक्त ज्या काही विविध मुख्य परीक्षा आहेत, स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, पशुवैद्यकीय सेवा मुख्य परीक्षा आणि निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा, या सर्व परीक्षांचा पॅटर्न सिलेबस सेम तसाच ठेवण्यात आलेला आहे. त्या पॅटर्न मध्ये कुठेही चेंज करण्यात आलेला नाहीये, हे तुम्ही नमूद केलं पाहिजे. आता आज आपण जी चर्चा करणार आहे तर बेसिकली आता हा तर निर्णय तुम्हाला मी आधीच सांगितलेला आहे
पण आता नेमका प्रश्न हा पडतो की सर याचा फायदा आम्हाला होणार आहे की नुकसान होणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जो वैकल्पिक विषय काढण्याचा निर्णय हा स्वागतार्ह म्हणजे खूप चांगला निर्णय आहे आणि याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना तर होणारच आहे. कसं तुम्हाला सांगतो, आधी काय व्हायचं, आधी आपल्याला एकूण 9 पेपर असायचे, 9 मध्ये जीएसचे 4 पेपर आणि त्या प्रत्येक जीएसच्या पेपरमध्ये किमान 3 ते 4 सब्जेक्ट असायचे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये 3 ते 4 जीएस, प्रत्येक एका जीएस पेपरमध्ये 3 ते 4 सब्जेक्ट, म्हणजे त्याचा अभ्यास वेगळा करावा लागायचा, निबंधाचा वेगळा करावा लागायचा आणि ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे एक स्पेशलाइज सब्जेक्ट तिथं घ्यावा लागायचा आणि त्याचं स्पेशलायझेशन करावं लागायचं. ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजून घेणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे एक एक्सपर्टीज वाला सब्जेक्ट की ज्यामध्ये तुम्हाला सखोल नॉलेज तिथे घ्यावं लागेल आणि त्याच्या आधारावर तुमचा पेपर व्हायचा. म्हणजे एक प्रकारे आम्ही आमच्या भाषेमध्ये ऑप्शनल सब्जेक्टचा उल्लेख करताना मिनी ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट म्हणतो. काय म्हणतो? मिनी ग्रॅज्युएशन. म्हणजे जे ग्रॅज्युएशन करायला तुम्हाला 4 वर्ष दिले जातात तेच ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट, तेवढाच सिलेबस तुम्हाला इथं 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत करावं लागायचं आणि त्याच्यावर स्पेशलायझेशन मिळवून तुम्हाला पेपर द्यावा लागायचा. म्हणजे बघा किती मोठा ताण. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा की विद्यार्थ्यांचं जीएस कडे दुर्लक्ष व्हायचं, निबंधाकडे दुर्लक्ष व्हायचं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं. म्हणजे आता काय होणार आहे, तर एक प्रकारे सर्वात मोठा फायदा आहे की विद्यार्थ्यांवरचा जो ताण आहे अभ्यासाचा तो कमी होणार आहे आणि तेवढाच वेळ तेवढेच इफेक्टिव्हली विद्यार्थी जीएसचा अभ्यास तिथं करू शकणार आहे. हा पहिला फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. दुसरा असा आहे की आता ऑप्शनल सब्जेक्ट काढला, आता बेसिकली काढला तर याचा फायदा दुसरा काय आहे, तर याच्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड तयार होणार. आता लेवल प्लेइंग फील्ड नेमकी कशी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, की ऑलरेडी सपोज एखाद्या विद्यार्थ्याचा आर्ट्सचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, म्हणजे जर कोणी मराठी लिटरेचरचा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्या विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्सचा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला किंवा टेक्निकल ऑप्शनल सब्जेक्ट घेतला. आता अशा वेळेस इश्यू काय होतो ना, की मॅथमॅटिक्समध्ये किंवा टेक्निकल ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जे मार्क मिळतात, होऊ शकतं की 500 पैकी 300 350 पर्यंत त्याला मार्क मिळू शकतात. पण तेवढेच मार्क मिळवायला मराठी लिटरेचरच्या मुलाला तिथं खूप जास्त मेहनत करावी लागेल आणि कदाचित तो तिथपर्यंत जाऊही शकत नाही. म्हणजे मराठी लिटरेचर वाल्याला मॅक्झिमम 280 290 पर्यंत तो जाऊ शकतो, पण तो 350 400 पर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम युपीएससी मध्ये ऑलरेडी व्हायचा. म्हणूनच युपीएससीनं मॉडरेशन आणि स्केलिंग ह्या ज्या 2 मेथडॉलॉजी आहे त्याच्या माध्यमातून युपीएससी काय करायचं, नॉर्मलायझेशन करायच्या मार्काचं. पण तशी काही पद्धत अजूनपर्यंत तरी एमपीएससीचा निकाल आपल्याला मागच्या वर्षीचा लागायचा आहे. तर ऍक्च्युअली कसं होतं काय होतं ते आपल्याला आता निकाल लागल्यानंतर कळेल. पण ही पद्धत थोडी कॉम्प्लिकेटेड होती, याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी तिथं नव्हती आणि म्हणूनच एक प्रश्नचिन्ह याच्यावर उपस्थित होता की जर कोणत्या व्यक्तीने कोणत्या विद्यार्थ्यांनी जर अशा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला आहे की ज्याच्यात मार्क कमी पडतील किंवा थोडा करायला कठीण आहे तर आणि लिहायला सुद्धा कठीण आहेत आणि कोणता दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट आहे की ज्याचा सिलेबस कमी आहे, सोपा आहे आणि इझिली मार्क पडतील, तर मग अशा वेळेस या 2 विद्यार्थ्यांमध्ये इक्वॅलिटी कशी प्रस्थापित करावी हा सर्वात मोठा प्रश्न आयोगापुढे होता. आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं हे काय अनइक्वल ज्याला आपण जे म्हणतो लेवल प्लेइंग फील्ड तिथं नव्हती. म्हणून लेवल प्लेइंग फील्ड एस्टॅब्लिश करायसाठी आयोगानं काय केलं, ऑप्शनल सब्जेक्टला काढलं. म्हणजे हे मॉडरेशन, स्केलिंग वगैरे जी भानगड आहे किंवा नॉर्मलायझेशन ज्याला आपण म्हणतो, ही पद्धत आता तिथं राहणार नाही. म्हणजे याच्यामुळे क्लिअर कट ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता या परीक्षा प्रक्रियामध्ये तिथे असणार आहे आणि सगळे विद्यार्थी आता निबंध आणि जीएसचे 4 पेपर याच्या आधारावरच त्यांचं सिलेक्शन, त्यांचं इव्हॅल्युएशन होणार आहे आणि सगळ्यांसाठी आता सिलेबस, सगळ्यांसाठी आता पॅटर्न समान असणार आहे. म्हणून हा फायदा सगळ्यांनाच याचा होणार आहे विद्यार्थी मित्र. म्हणजे जो अनड्यू ऍडव्हान्टेज काही स्पेसिफिक विद्यार्थ्यांना काही स्पेसिफिक वैकल्पिक विषय घेतल्यामुळे व्हायचा, तो आता त्यांना मिळणार नाही. तर हा दुसरा सर्वात मोठा एक म्हणू शकतो फायदा विद्यार्थ्यांना तिथं होणार आहे. आणि याचं आता नुकसान काय, तरी एकच नुकसान आहे की जनरली स्पेशलायझेशन राहणार नाही. जे जनरली ऑप्शनल सब्जेक्ट याच्यासाठी टाकला जातो की विद्यार्थ्याचं एखाद्या तरी सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन, त्याचं इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी बनली पाहिजे, हा मेन उद्देश ऑप्शनल टाकण्याचा मागे असतो. पण हा ऑप्शनल सब्जेक्ट काढल्यामुळे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की एकच नुकसान होईल जे प्रशासनाला, ते म्हणजे की ते इनडेप्थ नॉलेज जे लागतं स्पेसिफिक विषयासंदर्भात, तर ते तिथं असणार नाही. म्हणजे एक स्पेशलायझेशनचा जो सब्जेक्ट आहे तो आता काढून टाकण्यात आलेला आहे. पण याचा तोटा विद्यार्थ्याला कुठेच नाहीये, उलट विद्यार्थ्याला याचा फायदाच होणार आहे. म्हणून एकंदरीत जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शनल सब्जेक्ट काढणं म्हणजे तुमच्यासाठी फायदेशीर घटना आहे. आणि तुम्ही अजून चांगल्या पद्धतीनं, अजून जोमानं तुम्ही जीएसचे जे 4 सब्जेक्ट आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. त्यामध्ये विशेष करून इथिक्सवर तुम्ही जास्त करून लक्ष द्या, कारण इथिक्स हा खूप महत्वपूर्ण सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही चांगल्याने अभ्यास केला तर इथिक्स या पेपरमध्ये तुम्ही 250 पैकी किमान 120 130 पर्यंत जाऊ शकता, हे लक्षात ठेवा. आणि निबंधाची प्रॅक्टिस चांगली करा.
कारण निबंध मी याच्या आधी सांगितलेलं आहे की जर तुम्ही वर्षातनं 10 ते 12 जरी निबंध लिहिले किंवा आता जे 3-4 महिने तुमचे उरले त्याच्यात जरी 9 ते 10 निबंध लिहिले तरी तुम्ही 250 पैकी आरामात 120-130 पर्यंत मार्क स्कोअर करू शकता. म्हणजे परत परत सांगतोय की आता हा ऑप्शनल सब्जेक्ट निघाला तर 2027च्या पुढे ज्या काही परीक्षा होतील त्या विद्यार्थ्यांना आमाप त्याचा फायदा आहे. पण आतापासून तुम्ही आता तयारीला लागलं पाहिजे, आन्सर रायटिंग केली पाहिजे, कारण आता उत्तर लेखनाचं महत्व अजून वाढणार आहे. कारण ऑप्शनल सब्जेक्ट काढला म्हणजे 500 मार्क आता वजा झाले, म्हणजे आता टोटल मार्क किती आहे 1250 मार्क आहे. आणि या 1250 पैकी नेमके आता किती मार्क मिळवायचे, कारण हा पूर्ण आता मार्कांचा खेळ कशावर अवलंबून आहे, जीएस वर अवलंबून आहे. म्हणून सगळेच विद्यार्थी जीएसच्या मागे लागणार आहे. मग याच्यामध्ये पुढे कोण राहणार आहे, जो विद्यार्थी उत्तर लिखाण करेल, जो विद्यार्थी जे प्रॅक्टिस करेल, प्रॉपर इव्हॅल्युएशन करेल, सगळ्या गोष्टी करणार आहे. पण उत्तर लिखाणाशिवाय दुसरा पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून डेली आन्सर रायटिंग, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी तुम्ही आतापासून सुरू करायलाच पाहिजे. जर तुम्ही 2027चा किंवा त्याच्या पुढील जर अटेम्प्ट देत असाल आणि तुमचा बेसिक अभ्यास झालेला असेल म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्सचा, तो डेफिनेटली तुम्ही आन्सर रायटिंग आतापासून सुरुवात करायला पाहिजे. त्या अनुषंगाने AON-IS अकॅडमीच्या वतीनं आपण स्वतः डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालवतोय आणि हा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सगळ्यांसाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट रन करतोय. या प्रोग्राम अंतर्गत दररोज सकाळी 10 वाजता प्रश्न ग्रुपमध्ये टाकला जातो. 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. उत्तरं लिहून तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये उत्तर अपलोड करायची असतात. आणि 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर अपलोड केलं जातं आणि 1 वाजता पहिल्या प्रश्नाचं उत्तर डिस्कस होतं आणि 3 वाजता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर डिस्कशनला घेतलं जातं. आणि हे डिस्कशन युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांसाठी ओपन आहे. त्याच्यासाठी आम्ही कोणतेही चार्जेस तिथं घेत नाही. जर तुम्हाला आमचा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. 8806242059 या नंबरवर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्यावर हे करंट अपडेट आम्ही रेग्युलरली टाकतोय किंवा करंट अफेअर संदर्भात ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत त्यांचं जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून देखील आमचा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा डेली आन्सर रायटिंग ग्रुप जॉईन करायचा असेल टेलिग्रामचा तर अगेन हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथून देखील आमचा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही 2027ला टार्गेट करत असाल आणि ऑलरेडी तुम्ही एक अटेम्प्ट दिलेला आहे किंवा एकपेक्षा जास्त अटेम्प्ट झालेले आहे पण तुमची पूर्वपरीक्षा निघत नाही, मुख्यचा अभ्यास कसा करावा या संदर्भात संभ्रमावस्थेत आहात, तर अशा वेळेस अश्वमेध हा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे हा स्वतः मी रन करणार आहे आणि फक्त 50 पोर या प्रोग्राम अंतर्गत मी घेतोय. या अंतर्गत मी तुमच्याकडनं अभ्यास करून घेणारे विद्यार्थी मित्रांनो आणि हा प्रोग्राम 1-to-1 मेंटरशिपचा आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवर मी स्वतः तुम्हाला मेंटरिंग करणार आहे. तर या संदर्भात जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर अगेन तुम्ही तुमचा फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करा. जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की आमच्या अकॅडमीच्या वतीनं परिश्रम डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम हा मी लॉन्च केलेला आहे आणि या प्रोग्राम अंतर्गत दररोज 2 प्रश्न पडतात. सकाळी एक इथिक्सचा आणि एक जीएसचा, म्हणजे याच्या माध्यमातून तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होते. सकाळी 10 वाजता प्रश्न पडतो, 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तरं लिहावे लागतात आणि उत्तरं PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करावे लागतात. 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर पडतं आणि 1 वाजता पहिल्या प्रश्नाचं डिस्कशन आणि 3 वाजता दुसऱ्या प्रश्नाचं डिस्कशन असं लाईव्ह माध्यमातून हे घेतलं जातं. जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला इथिक्स संदर्भात जर बॅच जॉईन करायची असेल, तुम्हाला काही डाऊट असतील, आन्सर रायटिंग करायची आहे किंवा नोट्स हवे असतील, काही इश्यू असेल, सरळ मोबाईल फोन उचला आणि निलेश सरांना 9403652940 या नंबरवर डायरेक्टली कॉल करा किंवा मेसेज देखील करू शकता. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन पद्धतीनं तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल, बेसिक टू ॲडव्हान्स कव्हरेज तिथं कव्हर करायचा असेल, NCERT, बालभारती ज्या पुस्तकं आहे यांच्यामधल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहे, म्हणजे इथून तुम्हाला जर अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही समर्पण बॅच अवश्य जॉईन करावी. ही 2027च्या अनुषंगाने ही बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. ही बॅच 1 तारखेपासून सुरू होत आहे, 1 जुलैपासून. या बॅचची जी फी आहे फक्त 29,999 विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुमची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू 3ही स्टेजेस कव्हर केले जाणार आहे. यामध्ये आन्सर रायटिंग, टेस्ट सिरीज, मेंटरशिप सगळ्या गोष्टी इत्तमभूत पद्धतीने असणार आहे. आणि एकदा ज्या विद्यार्थ्यांनी ही बॅच विकत घेतली त्याला या बॅचचा ऍक्सेस लाईफ टाइम साठी मिळणार आहे, हे तुम्ही नमूद करा. आणि जे काही आमची टीम आहे प्रत्येकाने UPSC किंवा MPSCचा किमान एक वेळ इंटरव्ह्यू दिलाय अशीच टीम इथे आहे विद्यार्थी मित्रांनो. या बॅचची फी 29,999, सरसकट 10% डिस्काउंट देतोय, म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये मिळणार आहे. अजून जर तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर सरळ फोन मला माझ्या नंबरवर कॉल करा किंवा हे जे 2 नंबर दिले या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही तिथं कॉल करू शकता. त्यानंतर हे सगळे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो किंवा इतर याच्या व्यतिरिक्तही काही आमचे इतर कोर्सेस आहेत ते तुम्ही जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या AON-IS अकॅडमीच्या ऍपची लिंक दिलेली आहे. ती ऍप अवश्य डाउनलोड करा की जेणेकरून तुम्हाला इतर जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला
तो तुम्ही ऍक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा परीक्षेसंदर्भात कोणताही डाऊट असेल, सिलेबस हवा असेल, पॅटर्न कसा आहे समजून घ्यायचं असेल किंवा काउन्सिलिंग हवी असेल, तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. कोणत्याही मनात शंका कुशंका असतील, एकदम छोट्यातल्या छोट्या का बरं नसू द्या, पण तरीही त्या शंका कुशंका त्याचं समाधान मिळणं आवश्यक आहे. त्यासाठीच हा माझा नंबर आहे. सरळ मोबाईल फोन उचला, कोणताही विचार करू नका, कॉल करा किंवा मेसेज करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण ऑप्शनल सब्जेक्टचे फायदे काय आहे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने इथं समजून घेतले आणि तोटा काय, एकच तोटा आहे पण तो आयोगाला आहे, तो आपल्याला नाहीये. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.